भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे भिवंडी बायपासवरील मानकोली नाका या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलाय. मानकोली, अंजूर आणि दापोडे अंजूर फाटा या अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यानं अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोदाम पट्ट्याकडे जाणारी वाहतूकही यामुळे प्रभावित झाली आहे. दरम्यान नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी रस्त्यावरील जलभराव आणि खड्ड्यांमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यात अडचणी येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. ठाणे पोलीस आयुक्तालयातील नारपोली जो उपविभाग आहे याची रचना थोडीशी वेगळी आहे. या ठिकाणी मोठ्या हायवेसह अंतर्गत छोटे रस्ते आणि प्लस पुणे मुंबई नाशिक जाणारी वाहतूक आणि भिवंडीकडे जाणारी वाहतूक हे प्रचंड प्रमाण आहे. त्याचप्रमाणे गोडाऊनचा पट्टा असल्यामुळे या ठिकाणी अवजड वाहनाची संख्या येण्या जाण्याची खूप प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि या ठिकाणी अंतर्गत रस्ते जे आहेत तर ते गोडाऊनमधले जे अंतर्गत रस्ते ते पावसामुळे खराब होतात, खड्डे पडतात आणि त्याच्यामुळे वाहतूक जवळजवळ थांबल्यासारखी होते किंवा अतिशय संथ गतीने जाते. या ठिकाणी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट वाहतूक यांनी या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ दिलेलं आहे. त्यांच्या सहाय्याने आम्ही या ठिकाणी वाहतूक नियोजन करण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु पाऊस हा सतत पडत आहे आणि अतिशय जोरदार पडत आहे, त्यामुळे थोडीशी वाहतूक नियमन करायला बाधा येत आहे. नारपोली पोलीस वाहतूकतर्फे मला नागरिकांना विनंती आहे की आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरी थांबा. त्याचा वाहतूक नियमनाला उपयोग होईल.